मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप जणांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो आणि व्यवसाय म्हणल्यानंतर प्रमुख प्रश्न येतो तो मशिनरींचा। त्यासाठी मित्रांनो, मी आपल्याला पुण्यामधील आज अशा एका कंपनीची ओळख करून देणार आहे आणि या कंपनीमध्ये मित्रांनो, छोट्यातला छोटा व्यवसाय असू किंवा एखाद्याला एखादा मोठा प्लॅन टाकायचा आहे त्यासाठी सुद्धा मशिनरी उपलब्ध आहे। कंपनीचे ओनर आपल्यासोबत उपस्थित आहेत, किरण काटकर। तर नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना आपला परिचय सांगा। नमस्कार, मी किरण काटकर। गेली 10 वर्ष झालं आम्ही उत्तम इंडस्ट्री पुणे परिसरामध्ये चालवतोय। पूर्ण महाराष्ट्रात आणि आता संपूर्ण देशामध्ये आमच्या सर्व प्रकारच्या मशिनरी आज सप्लाय होतात। उद्योजकांना असेल किंवा जुने ज्यांचे पण व्यवसाय आहेत त्या व्यवसाय वाढीसाठी म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतो। तुम्हाला थोडक्यात माहिती देतो सर। एक छान पापड मशीन आहे, याच्यामध्ये तुम्ही पापडी बनवू शकता, चपाती बनवू शकता, भाकरी सुद्धा बनवू शकता, तेही घरच्या घरी। घरच्या आपल्या लेडीज आहेत ना, ते एकदम इझिली हे वापरू शकता। म्हणजे पापड वगैरे सर्व ह्याच्यावर सगळं म्हणजे तुमचं पापड झालं, चपाती झालं, शंकरपाळ्याचा बेस बनवतो तो सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे बनतो। हे जे मशीन आहे हे तर मशीन एकदम उपयुक्त आहे। याच मशीनवरती लोक सुपारीचं कातरण असेल हे सगळं करतात। मग त्याच्यामध्ये राऊंड सुपारी असू द्या, डायमंड सुपारी असू द्या, सुपारीचे चिप्स असू द्या, हे सगळ्या प्रकारचं याच्यामध्ये बनवलं जातं। हे मल्टीपर्पज मशीन आहे। हा बँड सीलर आहे। बँड सीलर मध्ये काय काम करतो, तुमचं छोटं पावच असू द्या, 10 ग्रॅमचा असू द्या, नाही तर 5 किलोचा असू द्या, ह्याच्यामध्ये बँड सीलर मध्ये तुम्ही इकडे टाकलं की हा बेल्ट पूर्णपणे फिरत राहतो। तुमचं जे पॅकेजिंग आहे ते पूर्णपणे व्यवस्थित पॅकेजिंग होतं। साधे तुम्ही हँड प्रेस जरी म्हणला, हे हँड प्रेस जे आहे हे वाला सुद्धा मशीन आमच्याकडे अवेलेबल असतं। हे आहे खोबरं खवायचं मशीन। कोकणामध्ये सगळ्यात जास्त चालतं किंवा हॉटेल लाईनला सुद्धा हे खूप जास्त चालतं। खोबरं एकदम इझिली फास्ट बिना मेहनतीचं हे खोबरं खाऊन देतं आपल्याला। हे आहे मोमोचं शीटर। मोमोची शीट बनवायचं हे मशीन आहे। हे मोमोचं शीट आहे ना, एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या छान पद्धतीनं आपल्याला शीट बनवून देतं। शहरी भागामध्ये खूप कामाला येतं हे मोमो शीटर। म्हणजे एखादा मोमोजचा व्यवसाय करणारा असेल त्यांना सुद्धा उपयोगाला येईल आणि खूप सोप्या मशीन आहे। ते कोणीही एकदा बघितल्यानंतर कोणी पण त्याला वापरायला घेऊ शकतं। आता हे तर आहे बघा समोसा, ज्या लोकांचा समोसे व्यावसायिक असते घरून, काही लोक आता बरेच असे आहेत की घरून समोसा बनवून पॅक करून देऊन टाकतात। त्यावेळेला त्यांना जे समोश्याचे ह्याचे शीट बनवायचे असतात, रॉ शीट, ते ह्याच्यामध्ये ते एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतात। ना लाटायची गरज आहे ना काही ना काहीच। आता हे बघा फ्रूट ज्युसर आहे। आता ज्या तुम्ही मार्केटला वेगवेगळे फ्रूट ज्युसर बघतात त्याच्यामध्ये ते त्याचं जे काही वेस्टेज आहे ते बाजूला काढणं वगैरे हे खूप मेहनतीचं काम आहे। ह्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीनं तुमचं फ्रूट ज्यूस व्यवस्थित निघतो। कुठल्याही फळाचा असू द्या, एकदम चांगल्या पद्धतीनं कमी वेस्टेज मध्ये याच्यात ना फ्रूट ज्यूस निघू शकतो। हा तुम्ही एखाद्या बागेच्या बाहेर असू द्या, एखाद्या चौकात असू द्या, कुठूनही तुम्ही ह्याचा व्यवसाय चालू करू शकता। हे इतकं छान मशीन आहे। त्याच्यातून 4 रुपये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न एखाद्याला मिळू शकतं। हे जो आहे तो पूर्णपणे लसूण सोलायचं मशीन आहे। लसूण सोलायचं मशीन काय काम करतं, पूर्णपणे लसूण सोलायचं। आज बघितलं तर प्रत्येक हॉटेलदार अर्धा तास तर कमी लसूण सोलण्यातच लोकांचा जातो। आणि लसूण सोलणं हे खूप मेहनतीचं काम आहे। ह्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही वरच्या हॉपरमध्ये जर समजा लसूण टाकत असाल तर त्याच्या जे लसूण आहे तो सोलून इथून बाहेर येतो। त्याच्या पाकळ्या ह्या पंखाच्या हवेने तुम्हाला लांब फेकल्या जातात आणि त्याच्यातले ते जे मेन रॉ लसूण आहे तो इथं खाली तुम्हाला पडतो। हे जे आहे ते गुलाबजामुन बनवायचं मशीन आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गुलाबजाम असेल, लाडू असेल, पेढा असेल, हे बनवायचं फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे। इथं तुम्ही रॉ मटेरियल जर टाकलं, त्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल टाकायचं आहे। त्या रॉ मटेरियल मधून इथून खाली आउटपुट येतो आणि हे जे आहे ज्यावेळेला राऊंड मध्ये फिरत असतो ना, गुलाबजामुन असेल, पेढा असेल, लाडू असेल, तो पूर्णपणे गोल बनवायचं काम होतं। तर हे देखील स्वीट मार्ट वगैरे किंवा बऱ्याच वेळेला यात्रा वगैरे जे आता चालू आहेत त्या ठिकाणी लावून तुम्ही ताजा गुलाबजाम असेल तर पेढा असू द्या हे सुद्धा विक्री करू शकता। हा इडली स्टीमर आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघा इडलीचंही बनवू शकता, ढोकळ्याचं बनवू शकता, पाहिजे तेवढ्या ट्रे मध्ये आपल्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता। तसंच हे आता सिटी लेवलला मोमोज बनवायसाठी सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने मशीन वापरतात। हे बऱ्याचशाच कॅन्टीन मध्ये सुद्धा वापरलं जातं, कारण त्या ठिकाणी इडली वगैरे बनवायचं असतं। शहरी भागात असेल किंवा काही ग्रामीण भागात सुद्धा इडली रेडीमेड इडली करून लोक विकतात किंवा काही हॉटेल झाले। मशीन एखाद्या ठिकाणी ठेवली की व्यवसाय करू शकतो 100% याच्यातून व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू होतो। हे आहे खोबऱ्याचं खीस काढायचं मशीन आहे। खोबऱ्याचं खीस म्हणजे आता तुम्ही डीमार्टला वगैरे जेवायला जाता त्यावेळेला आता रेडीमेड खोबऱ्याचा खीस मिळत असतो। त्याच्यामध्ये तुम्ही जर सुकं खोबरं जर टाकलं तर इथून तुम्हाला
तासाला नाही म्हणलं तर 10-20 किलो पर्यंत तुम्ही खोबरे इझिली खिसू शकता. कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये कुठलीही साईज जी आहे ती साईज तुम्ही काढू शकता. हे खोबरं खिसायचं एकदम उत्तम प्रकारचं आहे. ह्याच्यातून देखील तुम्ही चांगला व्यवसाय उभा करू शकता. कारण शहरी भागामध्ये लोक रेडीमेड मागतात, तर रेडीमेड साठी तुम्हाला हे मशीन एकदम उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्या गावाकडे बघा तुम्ही चीक वगैरे जे आटवायचं काम असतं, तर हे चीक वगैरे आटवण्यासाठी हे मशीन खूप कामाला येतं. कुरडई वगैरे जर काय कोणाला बनवायचे असतील, खाली त्याला फ्रेम असते. त्याचबरोबर या फ्लेम मधून आहे ना गॅस वगैरे तिथं येत असतो, त्यामुळे जे काही उकळवायचं असेल तर ते ह्याच्यामध्ये इझिली ते उकळवू शकतात. कपड्या कुरड्या वगैरे सर्व सगळ्या प्रकारच्या बेस बनवायचा आहे ना तो याच्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता. हे आहे रिबन ब्लेंडर. जर समजा एखादी गोष्ट आपल्याला मिक्सिंग करायची आहे, बऱ्याच वेळेला मसाले व्यावसायिक असतील किंवा चिप्स वगैरे जे आहे ते ब्लेंडिंग करायचं जे काम आहे ना ते ब्लेंडिंग करायचं काम ह्याच्यामध्ये होतं. ह्याच्यामध्ये रिबन ब्लेंडर तुम्हाला पाहिजे तेवढा छोटा, पाहिजे तेवढा मोठा आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला बनवून देऊ शकतो. बघा तुम्ही आता उन्हाळा चालू झालाय, आता इथून पुढे आपल्या महाराष्ट्रात पूर्णपणे मसाला, चटणी हे सगळे व्यवसाय आता इथून पुढे चालू होतात. आपण जे पारंपरिक पद्धतीने जर बघितलं तर डंगावरती जो आपण चटणी बनवतो ते हे डंग आहेत. मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 रॉड, 3 रॉड, 4 रॉड, 5 रॉड, 6 रॉड पर्यंत सुद्धा याच्यामध्ये डंग अवेलेबल आहेत. मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक असतील, सेमी ऑटोमॅटिक असेल. एखादा म्हणला की मला लोअर मध्ये पाहिजे आहे तर लोअर क्वालिटीमध्ये, लोअर प्राइस मध्ये सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. जर एखादा म्हणला की मला हायर प्राइस म्हणजे क्वालिटी थोडीशी चांगली पाहिजे तर त्यावेळेला सुद्धा आपण हे क्रॉम्प्टन मोटर वगैरे यूज करून या पद्धतीने त्यांना कस्टमाइज सुद्धा बऱ्याच वेळेला आपण करून देत असतो. तर हे चटणीचे डंग आहेत, ह्याच्यावरती आपण पारंपरिक पद्धतीची चटणी बनवू शकतो. त्याचबरोबर हे जर तुम्ही बघत असाल तर हे आहे काजू कतलीसाठी जे असतं काजू मिष्टी, तर ते बनवायचं हे वालं मशीन आहे. स्वीट मार्ट वगैरे आहेत त्यांना हे कामाला येणार. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर आपण जे आतापर्यंत दगडी जात्यावरती दळण करून जे आणतो ते हे सगळे दगडी जात्यामधल्या गिरणी आहेत. ह्याच्यामध्ये 10 इंची, 12 इंची, 14 इंची, 16 इंची, 18 इंची पर्यंत जरी म्हटलं तरी आपल्याकडे ह्याच्यामध्ये सगळ्या मशीन ॲट अ टाइम अवेलेबल असतात. हे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता, जनावरांचा बरडा करू शकता, डाळी वगैरे सगळं काही याच्यामध्ये बनवू शकता. त्याचबरोबर हे जे आता तुम्ही बघताय हे आहे कणिक मळायचं मशीन. या कणिक मळायच्या मशीन मध्ये तुम्ही कणिक सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे मळू शकता. याच्यामध्ये 2 किलो पासून 2 किलो, 5 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो, 25, 30, 50 किलो पर्यंत जरी म्हटलं तरी अवेलेबल आहेत. हे मग मल्टी यूज मध्ये जातं. कोण कणिक मळायसाठी घेतो, एखादा कुंभार जर असेल तर तो माती मळायला सुद्धा घेऊ शकतो. हे म्हणजे काय आहे की मल्टीपर्पज आहे. अशा प्रकारच्या बहुतांश आपल्याकडे मल्टीपर्पज अशा मशिनरी आहेत. मग त्याच्यात गिरणी वगैरे सगळे. आता हा जो आहे हा दुधाच्या प्लांट मधला आहे. याच्यामध्ये पनीर वगैरे जे बनवायचं, आता हे जे आतमध्ये बघितले हे पनीरचे साचे वगैरे आपण दिलेले, म्हणजे पनीरचे साचे, पनीर वगैरे बनवायचं असेल, खवा बनवायचा असेल किंवा एखाद्याला डेअरीच्या रिलेटेड मोठा प्लांट वगैरे काही जर चालू करायचं असेल तर ह्या प्लांटसाठी म्हणून हे सगळं मशीन ते यूज करू शकतात. त्याचबरोबर हे तुम्ही बघताय हे स्टोन मिल आहे. छोटंसं जे घरगुती, काही लोकांची इच्छा असते की मला कटरचं नाही खायचं आहे तर ते दगडावरती दळलेलं, जातेवरती दळलेलं सुद्धा धान्य याच्यामध्ये निघतं, पीठ निघतं. त्याच्यामध्ये डाळी वगैरे सगळं काही बनू शकतं. यानंतर कुठली मशीन आहे सर आपल्या कंपनीची? त्यानंतर उत्तम इंडस्ट्रीकडे ना जी कुणाकडेच नाही अशा प्रकारचे आमच्याकडे मशीन आहेत. चपाती मशीन म्हणजे चपाती व्यवसाय आज दिवसेंदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रो होतोय. कारण काय आहे की आज जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर चपाती सगळ्यांना खावीशी वाटते, पण जर चपाती खायची असेल तर चपाती लाटणारी लोक जी आहेत, मॅन पॉवर आहे, ती मॅन पॉवर एकदम इझिली अवेलेबल नाही. ती प्युअरली महाराष्ट्रीयन चपाती मशीन आहे. म्हणजे आमची मशीन्स बघून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बऱ्याच लोकांनी त्यांची डुप्लिकेट मशीन बनवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही महाराष्ट्रीयन चपाती त्याच्यामध्ये नाही काढू शकत. लक्षात घ्या, माझ्या मशीनमध्ये आम्ही गॅरंटेड कस्टमरला सांगतो की तुम्ही महाराष्ट्रीयन चपाती 100% निघते. हीच आमच्या मशीनचं वैशिष्ट्य आहे. आणि आमच्याकडे पूर्णपणे ऑटोमेशन आहे. म्हणजे तुमच्या धान्य दळण्यापासून असू द्या, मळण्यापासून असू द्या, कणकीचे गोळे तयार करण्यापासून असू द्या किंवा लाटण्यापर्यंत असू द्या. आता जर तुम्ही हे बघितलं, हे आमचं जे आहे ते एका तासाला जवळजवळ 500 चपाती लाटून आणि भाजून पण देतं. आता तुम्ही बघा, छोटे मेस झाले, हॉटेल झालं, कॅन्टीन झालं किंवा अन्न छत्रालय झाले किंवा लहान मुलांचं वगैरे आश्रम झालं, या ठिकाणी चपातीची खूप मोठ्या प्रमाणावरती बोंब आहे. तर हे जे आहे ते सोल्युशन आणण्यासाठी आपण उत्तमने पूर्णपणे महाराष्ट्रीयन चपाती मशीन बनवलेले आहे. या मशीनमध्ये सोपं, एकदम सोप्या पद्धतीने एक माणूस जवळजवळ 8 ते 10 माणसाचं काम याच्यामध्ये वाचवू शकतो.
तुम्हाला फक्त गोळा इथं ठेवायचा आहे, पूर्णपणे चपाती लाटून ह्याच्यावरती कन्व्हेअरवरती येते, कन्व्हेअरवरतीच पूर्णपणे चपाती भाजून तुम्हाला बाहेर येणार. एका तासामध्ये ह्याच्यामध्ये जवळजवळ तुम्ही 500 ते 700 चपाती ह्याच्यामध्ये काढू शकता. हे जे पुढचं वाला मशीन आहे हे हेवी ड्युटी मध्ये बनवलेलं आहे. ते सगळ्याच गोष्टीने हेवी ड्युटी आहे. ह्याची मोटर झाली, याचा बेल्ट झाला, कन्व्हेअर झालं, हे पूर्णपणे हेवी ड्युटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ तासाला 700 ते 800 चपाती सहज काढू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही पुढचं वाला जर मशीन बघितलं तर हे जे मशीन आहे, आता ह्या मशीन मध्ये एका तासाला जवळजवळ 1000 चपाती आपण बनवू शकतो. मग ते लाटणं असू द्या, भाजणं असू द्या, सगळ्या प्रकारचं. तासाला 2000 चपाती बनवायचं देखील मशीन आमच्याकडे अवेलेबल आहे. काही लोक म्हणतात की आम्हाला फक्त लाटायचं मशीन पाहिजे, तर पूर्णपणे आमच्याकडे लाटायचं सुद्धा मशीन आहे. किंवा पूर्ण जर सेटअप पाहिजे असेल तर पूर्ण सेटअप सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे. त्या पद्धतीची रिक्वायरमेंट आहे. एखादा छोटा व्यावसायिक असेल तर त्याला 300चीच लागेल, मोठा असेल तर त्याला 2000 लागेल. एवढ्या सगळ्या रेंज आमच्याकडे या ठिकाणी अवेलेबल असतात. चपाती मशीन मध्ये आम्ही फक्त मशीन देणं एवढंच काम नसतं. या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला मशीन घेऊन जाता त्याच्यानंतर आमचा माणूस तुमच्याकडे डेमोसाठी येतो. तो पूर्णपणे मशीनचा डेमो तुम्हाला करून दाखवतो, चपाती काढून दाखवतो. त्याचबरोबर कधी भविष्यामध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, मशीनला काही अडचण येत असेल तर त्या ठिकाणी आमचा माणूस येऊन तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करून देतो. यानंतर कुठली मशीन आहे सर? यानंतर आम्ही एक छोटंसं स्पाइस ग्राइंडर मशीन आणलेलं आहे. हे स्पाइस ग्राइंडर मशीन इतकं छान आहे ना सर, तुम्हाला सांगतो. बाकी सगळे जर तुम्ही कुठलीही मशीन बघा, त्याचा आरपीएम जे आहे ना 1440 किंवा 2880 असतं. ह्या मशीन जर तुम्ही जर आरपीएम बघितलं तर 25,000 आरपीएम आहे. अक्षरशः ह्याच्यामध्ये आम्ही दगड जरी टाकून बघितलाय, दगड टाकला तर दगड सुद्धा दळायची, त्याची माती करायची ताकद या मशीन मध्ये आहे. हे मशीन मध्ये 150 ग्रॅम पासून ते 5 किलो पर्यंत सगळ्या प्रकारच्या मशीन याच्यामध्ये साइजेस मध्ये अवेलेबल आहेत. ब्लेड यूज केलेला असतो, तो ब्लेडला कसल्याही प्रकारची धार नसते. मात्र ते आरपीएम एवढं फास्ट असल्यामुळे ना हळकुंड झालं, म्हणजे हार्ड मधली हार्ड जरी वस्तू टाकली किंवा सॉफ्ट टाकली तर त्याचा आउटपुट तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे देतं. हे स्पेशल आवळाचं मशीन बनवलेलं आहे. आता आवळ्याचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये होत असतं. बाहेरच्या राज्यामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा खूप आवळा आणि आवळ्याच्या रिलेटेडच्या प्रोडक्टची डिमांड आहे. तर ह्याच्यामधून आवळा ज्यूस बनवायचं हे स्पेशल मशीन आहे. त्याचबरोबर केटरिंग किंवा मेस किंवा हॉटेल ह्या सगळ्या व्यावसायिकांच्यासाठी ना हा हेवी ड्युटी मिक्सर बनवलेला आहे. हेवी ड्युटी मिक्सर माझ्याकडे 2 लिटर पासून ते 20 लिटर पर्यंत अवेलेबल असतो. याच्यामध्ये 1 HP, 2 HP, 3 HP, 5 HP पर्यंत सुद्धा सगळ्या मशीन अवेलेबल आहेत. आता जर तुम्ही बघितलं, हे आहेत हे गव्हाचं चीक काढायचं मशीन आहे. आता जे कुरडई वगैरे जे तुम्ही सगळा सीझन चालू झालाय ह्याच्यासाठी गव्हाचं चीक काढायचं हे मशीन आहे. हे जो आहे तो ऑइल ड्रायर आहे. ऑइल ड्रायर काय काम करतो की कुठल्याही याच्यामध्ये जर तेल असेल तर ते तेल पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे मशीन करत असतं. आता एखाद्याचा चकलीचा वगैरे व्यवसाय आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये चकली टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय ऑइल असेल किंवा चिप्स वगैरे आहे ह्याच्यामध्ये जे ऑइल असेल ते ऑइल बाहेर काढण्याचं काम हे ऑइल ड्रायर करत असतं. बटाट्याच्या रिलेटेडचा प्रोडक्टचा व्यवसाय जर असेल तर हे बटाटा सोलायचं मशीन आहे. ते आता हाताने काही करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकायचा आहे, ऍट अ टाइम तुमचा ह्याच्यामध्ये 10 किलोच्या जवळपास बटाटा बसतो. हे पूर्णपणे बटाटा ह्याच्यामध्ये सहज पद्धतीने सोलून मिळणार. तुम्हाला काही मेहनत करावी लागत नाही. एकदम फास्ट मध्ये जवळजवळ 10-15 मिनिटात तुम्ही 10-10 किलो म्हटलं तर याच्यामध्ये बटाटे एकदम सोप्या पद्धतीने सोलू शकता. आता उत्तम इंडस्ट्रीजचा जो मेन प्रोडक्ट आहे ना आटा चक्की, तर हे सगळे आटा चक्की आहेत घरगुती. मग याच्यामध्ये तुम्हाला 1 HP असू द्या, 2 HP असू द्या, 3 HP सगळ्या प्रकारच्या आटा चक्की मिळतात. तुम्ही घरी वापरायला देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये व्यवसाय जर करायचा असेल तर ह्या सगळ्या मशीन तर आम्ही तुम्हाला देतच असतो. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आटा चक्की पण देतो. ह्या सगळ्या मशीन कशा विकायच्या, त्याचं वापरायच्या कशा, ह्याचं सगळ्याचं आम्ही तुम्हाला नॉलेज देतो. सर्व्हिसिंग वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवत असतो. भारतातला सगळ्यात पहिला असा मशीन आहे की ह्याच्यामध्ये तो आम्ही डबल चेंबर यूज केलेला आहे. हा एक चेंबर आहे. त्याचबरोबर आतमध्ये एक तुम्हाला चेंबर दिसेल, 2 चेंबर आणि जवळजवळ नाही म्हणलं तर ह्याच्यामध्ये 10 कटरची सिस्टीम मिळते आहे, ज्याच्याकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, डाळ, तांदूळ कुठल्याही प्रकारचं कुठल्याही साईज मध्ये जर पीठ पाहिजे असेल तर हे मशीन देतं. प्लस ह्याच्यासोबत हा सायक्लोन सुद्धा येतो. सायक्लोनचा बेनिफिट काय होतं, एखाद्याला जर समजा पॅकेजिंग करून जर समजा आटा विकायचा असेल तर हे सायक्लोन त्याच्यामध्ये थंड पीठ देण्याचं काम करत असतं. जे मार्केटमध्ये बघता तुम्ही ते गरम पीठ असतं, ह्याच्यामध्ये येणारं जे पीठ आहे ना ते पूर्णपणे थंड येत असतं. त्यामुळे तुम्ही पॅकेजिंग करून त्याला सहज पद्धतीनं मार्केटला विकू शकता.
आणि मटेरियल जे आहे ते पूर्णपणे हेवी मध्ये मटेरियल आहे. ह्याचा पेटेंट जो आहे ॲटोमाइकच्या नावावर ते आज पण रेकॉर्डेड आहे. हा जो आहे तो भारतातला पहिला चेंबर असा आहे की जो तुम्हाला डबल चेंबर मध्ये आहे. आणि ह्याचा बेनिफिट इतका आहे की मार्केटला ज्या वेळेला आपण दळायला जातो त्यावेळेस 6 ते 7 रुपये प्रत्येक किलोच्या मागे दळणाचा खर्च येतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही दळत असाल तर प्रत्येक किलोच्या मागे 1 रुपये खर्च येतो. जवळजवळ 5 ते 7 रुपये हा तुमचा निव्वळ फायदा झाला. असं तुम्ही दिवसामध्ये जर समजा 100-200 किलो जरी दळत असाल तर 5 रुपयांना नाही म्हटलं तरी 1000 रुपये तरी तुमचे कुठे गेलेले नाहीत. हे जवळजवळ आम्ही 3 HP ते 5 HP ह्याचं कॅल्क्युलेशन सांगतोय. त्याचबरोबर हे जर तुम्हाला कोणाला क्रशर मध्ये हवं असेल, कोणाला धान्य वगैरे दळायचे, कोणाला हळकुंड दळायचे, कोणाला जडीबुटी आयुर्वेदिक वगैरे काय दळायचं असेल तर याच्यासाठी हे एसएचचे क्रशर आम्ही देत असतो. ते एसएचच्या क्रशर मध्ये ना तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला झालं, धान्य झालं, आटा झालं किंवा हळद वगैरे हे सगळं तुम्ही काय याच्यामध्ये करू शकता. उन्हाळ्यामध्ये जो स्पेशल ऊसाचा जो रसाचा व्यवसाय चालतो ना, हे जे मशीन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लाईट वरतीही चालवू शकता, प्लस डिझेलच्या इंजिन वरती म्हटलं तर तुम्ही हे मशीन चालवू शकता. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी लाईट वगैरे नसती तर त्या ठिकाणी हे मशीन एकदम सोयीचं आहे. तसंच आमच्याकडे ऊस सोलायचं जे आपण पहिल्यांदा जे कसं आहे ऊस सोलल्यानंतर आपण रसासाठी ह्याच्यामध्ये टाकत असतो, तर ऊस सोलायचं देखील आमच्याकडे या ठिकाणी मशीन आहे. त्याचबरोबर शुगर केन मध्ये सुद्धा आमच्याकडे जवळजवळ नाही म्हटल्या तर 5-6 व्हरायटी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा हे ग्रेव्ही मशीन आहे. ग्रेव्ही मशीन जे आहे हे कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही किंवा प्युरी बनवण्याचं काम करत असतं. याच्यामध्ये आमच्याकडे 1 HP पासून ते 5 HP पर्यंत अवेलेबल आहे. जास्तीत जास्त ऑटोमेशन झाल्यामुळे लोकांची डिपेंडन्सी आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये कमी होत राहते. आता बऱ्याच तुम्ही खेडेगावात वगैरे जर बघत असाल किंवा शहरामध्ये सुद्धा मंचुरियन बनवायचा गाडे बऱ्याच ठिकाणी लागले तर हे मंचुरियन बनवायचं स्पेशल हँडमेड मशीन आहे. या ठिकाणी खाली तुम्ही कढई ठेवली, त्याच्यामध्ये मंचुरियनचं पीठ टाकलं की तुम्ही डायरेक्टली मंचुरियन जवळजवळ नाही म्हणलं तर अर्ध्या तासामध्ये 1000-2000 तुम्ही मंचुरियन सहज बनवू शकता. आज बऱ्याच ठिकाणी मंचुरियन व्यवसाय हँडमेड आहे. हे हँडमेड आहे, याला लाईट वगैरेची काहीच गरज नाही. म्हणजे या ठिकाणी इथं हे टाकायचं का? त्या ठिकाणी तुम्ही त्याचं जे आहे आटा किंवा जे बनवलेलं आहे ते इथं टाकल्यानंतर त्याचा पूर्णपणे खालच्या साईडला इथून नाही एक साईज आहे, त्या साईज मध्ये तुम्हाला मंचुरियन अशी लहान मोठे वगैरे जसे पाहिजे तसे मिळतील. डायरेक्ट तुम्ही फ्राय करू शकता. हे प्रकारचं मंचुरियन तुम्ही सहज बनवू शकता. ह्याच्या डाय असतील ना त्यामध्ये? त्याच्यात सगळं मिळणार तुम्हाला, या मशीनचं नॉलेज मिळणार, त्याच्यानंतर कशी वापरायची काय वापरायची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही समजून देत असतो. यानंतर कुठली मशीन आहे सर आपल्याकडे? त्याच्यानंतर हे जे आहे ते व्हेजिटेबल वॉशर मशीन आहे. याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल धुवू शकता. मग तुमचं गाजर असू द्या, कुठल्याही प्रकारचं व्हेजिटेबल जे धुवायचं काम आहे ते याच्यामध्ये केलं जातं. तुम्ही जर याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकले, आता हे व्हेजिटेबल का धुवावी लागतात? बऱ्याच वेळेला आता जो ट्रेंडिंग मध्ये डिहायड्रेटर मशीन वगैरे जे आहेत, जे त्याची पावडर करून आपण एक्सपोर्ट करतो, ते पावडर करायच्या अगोदर तो आपल्याला व्हेजिटेबल जो आहे तो पूर्णपणे धुवावा लागतो. ते काय आहे की तुम्हाला डिहायड्रेट एखादी गोष्टी जर करायची असेल तर डिहायड्रेट करायच्या अगोदर तुम्हाला ते वॉश करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिहायड्रेट करू शकता, त्याच्यानंतर त्याची पावडर करू शकता, तीच पावडर आज एक्सपोर्ट होते. त्याचबरोबर हे नमकीन मशीन आहे. इतकं छान मशीन आहे ना, याच्यामध्ये तुम्ही शेव बनवू शकता, पापडी बनवू शकता. हे आता तर खेडेगावात वगैरे सगळ्याच ठिकाणी हे वापरतात लोक. कारण काय यात्रा वगैरे ह्या सगळ्या जे चालू झालेलं आहे किंवा स्वीट मार्ट वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा नमकीन शेव बनवण्यासाठी हे मशीन यूज केलं जातं. याच्यामध्ये तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपण सगळे डाय दिलेले असतात. ज्या पद्धतीचं डाय तुम्ही वापरणार त्या पद्धतीचं आउटपुट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळत असतं. त्यामध्ये काय असतं, 2 दगड असतात. हे बघा, हे जे स्टोन आहेत ना, त्या स्टोनच्या मध्ये पूर्णपणे तुमचं जे इडलीचं बेटर आहे ना ते बनतं. त्याचबरोबर तुम्ही हे ज्या वेळेला इडलीचं बेटर बनतं त्याच्यानंतर तुम्ही स्टीमरला टाकल्यानंतर त्याची इडली तयार होत असते. असं ही एक पारंपरिक पद्धत आहे, पण ह्याला ऑटोमेशन मध्ये आणलेलं आहे आपण. आता जर तुम्ही बघा, आता उन्हाळ्याचा सीझन आहे, उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शुगर केन म्हणजे ऊसाचा रस हे खूप प्रमाणात चालतात. गोष्ट काय आहे, हे पूर्णपणे हायजेनिक आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नळ वगैरे काय दिले? हे नळ ज्या वेळेला आता समजा की आपण इथून जो आहे हे बघा, इथून ज्या वेळेला तुम्ही ऊस टाकता त्याचबरोबर इथून ज्या वेळेला तुम्हाला तो रस इथं खाली येतो, आतमध्ये ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तो पूर्णपणे थंड होतो. थंड झालेला रस ज्या वेळेला तुम्ही हे चालू करता त्यावेळेला इथं ग्लास जर ठेवला तर तो थंड तुम्हाला येतो. बिना बर्फाचा रस हा थंड होऊन याच्यामध्ये येतो.
तर त्यामुळे शहरी भागामध्ये जी लोक हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांना बर्फ नको आहे पण थंड हवा आहे, तर त्यांच्यासाठी हे मशीन खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही मसाले करता, ज्यावेळेला चटणी वगैरे करता, त्यावेळेला तुम्हाला रोस्ट करायला नाही एखाद्या कढईवरती वगैरे करावं लागतं. ते सगळं खूप झंझटीचं काम आहे. हे एकदम सोप्यामध्ये आणलेलं. तुमचं जे काय मिरची वगैरे मसाला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये टाका. त्याला खालच्या साईडला तुम्हाला हा पण असं गॅसचा सेट दिलेला असतो. हा गॅसचा सेट तुम्ही ज्या ठिकाणी खाली लावला बर्नर की हे भांड पूर्णपणे गरम होत असतं. तुम्ही जे काय मिरची वगैरे टाकली ती न उदसता न खाली सांडता तुम्ही पूर्णपणे त्याला हीट करून त्याच्यानंतर तुम्ही त्याचा मसाला करू शकता. ह्या पूर्णपणे टिल्टिंग आहे, म्हणजे तुम्ही काम झाल्यानंतर पूर्ण टिल्ट करून ह्याच्यामधून तुम्ही मसाला इझिली बाहेर काढू शकता. हे जे मशीन आहे ना, हे मशीन आपण कॅबेज कटर आहे. कॅबेज कटरचा उपयोग काय होतो माहिती आहे का? जे आता चायनीजवाले वगैरे आहेत, हॉटेलवाले आहेत, त्यांना कॅबेज खूप मोठ्या प्रमाणावरती लागतं. त्यावेळेला आता कोबी मंचुरियन वगैरे हे जे सगळं आले, तुम्ही याच्यामध्ये कॅबेज टाका. पूर्ण 5-10 किलो टाका. तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये हे तुम्हाला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती कॅबेज कट करून देत असतं, पाहिजे त्या साईजमध्ये. त्याचबरोबर इडलीचं जे तुम्हाला दाखवलं ते टिल्टिंग वालं मॉडेल होते, हे नॉट टिल्टिंग आहे. याच्यामध्ये 2 किलो पासून 10 किलो, 15 किलो, 20 किलो पर्यंत सुद्धा आपल्याकडे सगळ्या प्रकारचे इडली बेटर बनवायचे सगळे ऑप्शन रेडी आहेत. त्याचबरोबर हे जो आहे हॉटेलला वगैरे मोठ्या लेवलला तुम्हाला ज्या वेळेला कांदा कट करायचा आहे, भाजी कट करायची आहे, त्याच्यानंतर काकडी कट करायची, काही पण व्हेजिटेबल चॉपिंगचं काम जे आहे वेगवेगळ्या डाईनुसार ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही ह्याच्यामध्ये टाका. ह्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही हे लावा. फक्त तुमचा पाहिजे तेवढं मिनिटाला जवळजवळ नाही म्हटले तर 5 ते 10 किलो कांदा एकदम सोप्या पद्धतीने हे कट करून तुम्हाला मिनिटाला 5-10 किलो सहज कट करून देतो. म्हणजे एका मिनिटामध्ये 5-10 किलो कांदा हो. कट होणार. तुम्हाला सांगतो अक्षरशः ज्या ठिकाणी लोक आज तास जी घालवतात हे सगळे मशीन ऑटोमेशन आहे. लक्षात घ्यायचं म्हणजे ही काय लाईट वरती चालते? हे पूर्णपणे लाईटवर नाही. आपल्या जेवढ्या पण मशीन आहेत ना सगळ्या लाईट वरतीच ऑपरेट होतात. हे जे आहे हे मशीन आहे गोळे बनवायचं. ज्या वेळेला चपाती बनवायची असतं त्यावेळेला आपण गोळे बनवत असतो अगोदर, बरोबर? कणिक मळत असतो. कणिक मळायचं मशीन देखील मी तुम्हाला दाखवलं. हे कणिक मळल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला गोळे हाताने बनवायचे असतात ना, बऱ्याच वेळेला काय असतं की हॉटेलवाल्यांचं, मेसवाल्यांचं कॅल्क्युलेशन असतं की बाबा मला एवढ्याच ग्रॅमचा गोळा हवाय, तेवढाच हवाय. त्याची साईज किंवा वजन फिक्स असतं, कारण प्रत्येक ग्रॅम वाईज त्यांचं बजेट पूर्णपणे वरती खाली होत असतं. तर हे जे मशीन आहे इतकं चांगल्या पद्धतीनं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कणिक टाकले तर हे तुम्हाला ज्या पद्धती ज्या ग्रॅम मध्ये तुम्ही गोळा सेट केलेला आहे त्याच ग्रॅम मध्ये तुम्हाला या ठिकाणी गोळा कट करून देत असतं, जेणेकरून तुमची चपातीची साईज, त्याचं वजन आणि तुमचं बजेट हे कुठेही मागं पुढं होत नाही. जर याच्यामध्ये बघा हे ऑटोमेशन इतकं छान आहे की तुम्ही आज जे साईजचा गोळा देत आहे तोच उद्या साईजचा गोळा बनणार आहे. हे मोठं 30 किलो, ह्याच्यात 50 किलो पर्यंत जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे मल्टीपर्पज आहेत. कोणी ह्याच्यामध्ये कणिक मळेल, कोणी ह्याच्यामध्ये माती सुद्धा मळेल. कुंभार असेल तर माती पण मळतो. आता आमच्याकडे बरेचसेच कुंभार असे आहेत की हे माती मळायसाठी स्पेशल घेऊन जातात. काही आयुर्वेदिक जे गोळ्या बनवणारे लोक आहेत ते मिक्सिंग करायसाठी याला घेऊन जातात. काही फरसाणवाले वगैरे जे आहेत त्यांचा जे काही मसाला असेल तो मिक्स करायसाठी हे मशिनरी घेऊन जातात. हे जे आहे तर चिली कटर आहे. जर समजा एखाद्याला चिली कट करायची आहे, कांदा कट करायचा, एकदम कटिंगचं हे हॉटेल लाईनला लागणारं हे वालं मशीन आहे. त्याचबरोबर आता तुम्ही बघा हे फिंगर चिप्स बनवायचं मशीन आहे. फिंगर चिप्स आज तुम्ही मॅकडॉनल्ड्स मध्ये, मॅगडीमध्ये वगैरे जाता, आजकाल फिंगर चिप्स प्रत्येक ठिकाणी लोक, लहान मुलं आवडीनं खातात. हे फिंगर चिप्स बनवायचं मशीन आहे. सोबत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला डाय पण देत असतो. आता हे सुद्धा मल्टीपर्पज आहे. ह्याच्यामध्ये काही लोक फिंगर चिप्स साठी घेतात किंवा काही लोक याच्यात कांदा कटिंग करायसाठी घेतात किंवा इतर काही जरी समजा क्यूब मध्ये कट करायचं असेल त्यावेळेला हे त्यांना मशीन पूर्णपणे कामाला येऊ शकतं. त्याचबरोबर हे जर बघितलं तर हे ओनियनचं स्लाइस करायचं मशीन आहे. कांदा स्लायसिंगचं जे आहे ते हे खूप बिर्याणीवाले झाले, हॉटेलवाले झाले यांच्यासाठी किंवा चटणी मसाले वगैरे वाले झाले यांच्यासाठी स्लायसर मशीन खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत लोक बाय हँड सगळ्या गोष्टी करतात. हे ज्यावेळेला ऑटोमेशन वरती येतील ना, वेळ मेहनत सुद्धा खूप त्यांची वाचेल. त्याचबरोबर तुम्ही जर बघा हे ड्रायफ्रूट तुकडावालं मशीन आहेत. हे ड्रायफ्रूट तुकडा असू द्या, ड्रायफ्रूट चिप्स असू द्या, हे ज्या वेळेला एखादा फालुदा असेल किंवा एखादा स्वीट मार्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही जे चिप्स वगैरे जे ड्रायफ्रूटचे केलेले बघता तर हे तेच चिप्स आहेत. केक वरती कधी तुम्ही बघत असाल तर ते जे चिप्स केले जातात ना मोठ्या प्रमाणावरती, तर ते ह्याच सगळ्या मशीन वापरून त्याच्यामध्ये चिप्स बनवलं जातं ड्रायफ्रूटचं.
आता हा जो आहे तो पोटॅटो स्लायसर, आज जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रामध्येच काय जगभरामध्ये पोटॅटोच्या रिलेटेड निघणारे प्रोडक्ट आहेत ते भरपूर आहेत. मग चिप्स झालं, ह्याच्यामध्ये तुम्ही लेस सारखं सुद्धा चिप्स बनवू शकता. आपलं उपवासाला जे रेग्युलर चिप्स काढतो तेही बनवू शकता. फिंगर चिप्स सुद्धा ह्याच्यामध्ये बनवू शकता. हे चिप्सचं स्लाइस करायचं मशीन आहे. ह्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला स्लाइस निघू शकतात पोटॅटोच्या. त्याचबरोबर हे जर तुम्ही बघत असाल, हे जे आहे हे ताक घुसळायचं मशीन आहे. आता जे आपल्याला पहिल्यांदा हाताने जे ताक घुसळावं लागत होतं, तर हे आता हाताने घुसळायची गरज नाही. हे पूर्णपणे लाईट वरती आहे. फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये तुम्ही हे ताक घुसळायचं मशीन वापरू शकता. हे घरगुती तेलाचं साहेब मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल जे आहे घरच्या घरी काढू शकता. अगदी शेंगदाण्याचं झालं, बदामाचं झालं, करडईचं झालं, कुठल्याही ज्या वस्तूमध्ये तेल आहे त्या सगळ्या वस्तू त्या ह्याच्यातून तुम्ही तेल काढायचं. हे घरगुती काम करू शकता आणि तुम्ही एकदम चांगलं ताजं कायम कंटिन्यू तुम्ही ह्याच्यामध्ये तेल तुम्हाला मिळू शकतं. आज हे ग्रामीण भागात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वापरतात. काही हेल्थ कॉन्शियस लोक ह्याच्यामध्ये खूप याचा वापर चांगल्या प्रकारे करतात. त्यामध्ये आमच्याकडे 400 वॅट झालं, 600 वॅट झालं, 800 वॅट झालं, 2000 वॅट झालं. मग याच्याकडे तेल मशीन मध्ये आमच्याकडे पूर्णपणे जर तुम्ही रेंज बघितली ते घरगुती पासून ते कमर्शियल पर्यंतची सगळ्या प्रकारची रेंज माझ्याकडे आहे. मग काही लोक म्हणतात की आम्हाला लाकडी घाण्याचं तेल वगैरे बनवायचं, तर लाकडी घाण्याचं सुद्धा मशीन आमच्याकडे अवेलेबल आहे. आता तुम्ही जर बघितलं, हे जे दोन आतमध्ये दिसत आहेत हे चिप्सचेच मशीन आहेत. आता हे काही जर जळगाव वगैरे तुम्ही भागात गेला तर बनाना चिप्स वगैरे जे बनवायचे तर ह्याच्यावरती तुम्ही बनानाचे चिप्स वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकता. बनाना चिप्सची सुद्धा डिमांड आज मार्केटला खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. हे आमचं स्पेअर पार्ट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. उत्तम इंडस्ट्रीचं एक वैशिष्ट्य काय आहे की आमच्याकडे आंबट विकत असलेल्या प्रत्येक मशीनची सर्व्हिस आणि स्पेअर अवेलेबल असतात. स्वतःच या ठिकाणी सर्व्हिस सेंटर आहे. सर्व्हिस सेंटर मध्ये तुम्ही कॉल केल्यानंतर आमचा माणूस तुमच्या घरी येऊन तुम्हाला पूर्णपणे सर्व्हिस देत असतो. तर पुढचं कोणतं मशीन आहे आपल्या कंपनीचं? आता आपल्याकडे पुढचं जे मशीन आहे ना, ॲटोमाइज मध्येच आपल्याकडे मसाला मशीन. ॲटोमाइजचं जे आहे हे पूर्ण भारतामध्ये आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह जे आहे ते महाराष्ट्राकडे आपल्या उत्तम इंडस्ट्रीकडे त्याचे डिस्ट्रीब्युशनशिप आहे. हे जे आहे ते पूर्णपणे मसाल्याचं मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे मसाले दळू शकता. लक्षात घ्या, ज्या वेळेला डंगावरती वगैरे जे मसाले तुम्ही करता त्याला लिमिटेशन आहे. सिटीमध्ये वगैरे नगरपालिका ह्या सगळ्याला परमिशन देत नाही. आता मग त्याच्यासाठी काय नॉईज वगैरे जे होत असतो त्यामुळे या परवानग्या तुम्हाला मिळतच नाही. मग त्याच्यासाठी हे एकदम कमी आवाजात कमी जागेमध्ये हे सगळं चालू करू शकता. हळकुंड झाले, मसाला झालं, तुम्ही हे जर मशीन बघितली इतकं स्पेशल मशीन आहे ना, जसं की धान्याचा आपल्या डबल चेंबरचा आहे ना तसंच हे आहे. ह्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला तुम्ही बघा हॅमर सिस्टीम यूज केलेली आहे. समोर कटर आहे, पाठीमागे हॅमर यूज केलेला आहे आणि हा जो कटर दिलेला आहे हा डायमंड शेप मध्ये दिलेला आहे, जेणेकरून तुमचं कसल्याही प्रकारचा हळकुंड असू द्या काही असू द्या एकदम बारीक एकदम फाईन मध्ये दळून ह्या सायक्लोन मध्ये घेऊन ह्या सायकलांच्या थ्रू हे ग्रेडर दिलेला आहे. हे ग्रेडर मधून त्या पद्धतीची फाईन पावडर पाहिजे त्या पद्धतीची फाईन पावडर बाजूला होऊन परत आहे असं जे काही जाड राहील ते परत तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून परत एकदा दळू शकता. म्हणजे तुमचं वेस्टेज जे आहे ते पूर्णपणे 0 आहे. हे तुम्हाला मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे धान्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये डाळीचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे स्पेशल डाळ बनवायचं मशीन आहे. मग त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ बनवा, उडदाची डाळ बनवा, कुठल्याही प्रकारची जर डाळ बनवायचं असेल तर हे वालं मशीन आपण दिलेलं आहे. हे मसाल्याचे मोठाले मशीन आहेत. त्याचबरोबर जे तुम्हाला म्हटलं चपातीचं वगैरे आपल्याकडे जे स्पेशल आहे तसंच आपल्याकडे भाकरी सुद्धा खूप स्पेशल आहे. हे जे मशीन आणले ना हे इतकं मल्टी यूज आहे ना. ह्या मशीन मध्ये तुम्ही फक्त भाकरीच नाही तर भाकरी झालं, चपाती झालं, पुरी झालं, त्याचबरोबर पापड झालं, पाणीपुरी झालं किंवा शंकरपाळ्यांचं जे काय तुम्हाला लाटायचं, समोश्याची शीट काढायचे, त्याच्यामध्ये तुम्ही मल्टी यूज आहे. 100% तुम्ही मल्टी यूज याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर हे जे आहे ते इतकं हेवी ड्युटी आपण बनवलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही 8-8 तास जरी म्हटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवसाय करू शकता. एका तासाला नाही म्हणलं तर 1000-1200 तुम्ही भाकरी काढू शकता. जवळजवळ पापड नाही म्हणले तर 2-2.5 हजार पापड तुम्ही एका तासात ह्याच्यामध्ये बनवू शकता. हे इतक्या हेवी लेवलला सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे ह्या मशीन्स आहेत आणि ह्या पूर्णपणे फुल्ली ऑटोमॅटिक आहेत. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय असेल ते कणिक त्या ठिकाणी टाकायचे, पूर्णपणे त्याची ते लाटतंय, पूर्णपणे जे काय वेस्टेज आहे ते परत काढून परत एकदा त्या लाटायच्या सेगमेंटमध्ये जाऊन परत एकदा तुमची भाकरी असू द्या, पापड असू द्या, पाणीपुरी असू द्या, पुरी असू द्या, हे सगळं बनवायचं काम ह्या सगळ्या मशिनरी
या ठिकाणी करतो. हे आपलं सगळं जे आहे तो असेंब्लीचा पार्ट आहे. या ठिकाणी आम्ही असेंबल करत असतो. यातच सोबत इकडे सगळे हे असेंब्लीचं सगळं चालत असतं. मोटर पार्ट आहे. या ठिकाणी मोटर वगैरे बनवण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी होतं. जर समजा ज्या वेळेला बाहेरच्या गावावरून जे काही लोक येतात त्यांना किंवा डेमो कुणाला जर काही बघायचं असेल तर आमच्याकडे खास डेमोची आम्ही सोय केलेली आहे. तो मशीन देणे एवढंच काम नाही. मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं, प्रत्येक गोष्ट ही एक्सपिरियन्सच्या थ्रू आम्हाला दाखवायची असते. जर चपातीचं बघायला जर लोक आली तर आम्ही त्याच्यामध्ये चपाती देखील काढून दाखवतो, त्यांची भाजून दाखवतो. अक्षरशः ती चपाती कस्टमरला खायला सुद्धा देतो. कारण काय आहे की ती जी चव आहे ते सगळं आपण जे घरात बनवतो त्याच्यापेक्षाही सुंदर चपाती आपण ह्याच्यामध्ये बनवतो. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर हे द्रोण पत्रावळ्याचं स्पेशल मशीन आपण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये द्रोण पत्रावळ्याचा व्यवसाय देखील तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने करू शकता. हे जे तुम्हाला मगाशी आट्याचं म्हटलं तर आम्ही फक्त कस्टमरला मशीन नाही, आम्ही स्वतः आटा देखील या ठिकाणी विकतो. म्हणजे आमचं एक कसं आहे की आम्ही एक हे बनवलंय, एक डेमो बनवलाय की बाबा ह्या भागात नाही म्हणलं तर आज चिंचवडच्या दिवसाला आमचा जवळजवळ 500 किलोच्या आसपास आटा सप्लाय होतो. सगळ्या हॉटेलला असू द्या, मेसला असू द्या, कॅन्टीनला असू द्या, काही घरगुती आमच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत ते आमच्याकडूनच आटा या ठिकाणून दळून घेऊन जातात. तर आम्ही फक्त मशीन देणे एवढ्यापर्यंत नाही, आम्ही स्वतःही तो व्यवसाय खऱ्या अर्थानं करतो. म्हणून तर आम्ही लोकांना म्हणतो की तुम्ही पण या, व्यवसाय करा. त्याच्यामध्ये आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या मशिनरी त्याची सर्व्हिस अवेलेबल असते. धन्यवाद सर, आपण खूपच चांगल्या पद्धतीची माहिती दिली. त्याबद्दल आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर.